MUP समाज आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज सायखेडा कॉमर्स डिपार्टमेंट अंतर्गत मी प्राध्यापिका श्रीमती एस डेटले आज डॉक्युमेंटेशन अँड प्रोसिजर बँक अकाउंटमध्ये रक्कम टाकण्यापासून कर्ज काढण्यापर्यंत बँक ओव्हरड्राफ्टची लोन घेण्यापर्यंत जी प्रोसेस असते त्याचा अभ्यास आपण या कंटेंटमध्ये करणार आहोत. चला तर बघूया. बघा तर बँकिंग तुम्ही जर बघितलं तर याचा अभ्यास तुम्ही F5 पासून करत आहात. बँकांमध्ये चालू घडामोडीनुसार वेगवेगळे बदल दिसून येत आले आहेत. जुनी बँकिंग पद्धती आणि आत्ताची बँकिंग पद्धती यामध्ये मोठा बदल दिसून येतो. स्ट्रक्चरसुद्धा भारतामध्ये त्याचं वेगळं आहे. अ वेल रेग्युलेटेड बँकिंग सिस्टीम इज अ की कम्फर्ट फॉर local and foreign stakeholders in a country. Prudent banking regulation is recognized as one of the reasons why India was less affected by the global financial crisis. Then second, bank can be broadly categorized as a commercial banks or cooperative banks. आता बँकेचे जर प्रकार जर बघितले तर तुम्ही त्या ठिकाणी कमर्शियल बँकांमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह सहकार्याच्या पतसंस्था असतात त्या आधारावरती या बँका स्थापन झालेल्या आहेत. आणि त्याचा RBIचा जो ॲक्ट आहे तो 1934मध्ये त्या ठिकाणी तयार केला. 135 पासून त्याची कार्यवाही त्याचे शेड्यूल आखले गेले आणि लोकांना त्या ठिकाणी बचतीची सवय लागावी यासाठी या बँकांची निर्मिती झालेली आहे. 13वीला असता म्हणजेच FY BComमध्ये असताना तुम्ही बँकिंगची त्या ठिकाणी फंक्शन्स अभ्यासली. त्यामध्ये फर्स्ट फंक्शन होतं ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. दिस अंडर फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, सेविंग बँक अकाउंट आणि करंट अकाउंट. आणि ॲडव्हान्समध्ये जर असेल तर कॅश क्रेडिट, कॉल लोन्स, ओव्हरड्राफ्ट म्हणजे कोणता बँक ओव्हरड्राफ्ट, बिल डिस्काउंटिंग या सगळ्या घटकांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्यानंतर सी पार्ट जो आहे त्याला म्हणतात एजन्सी फंक्शन, ज्याच्यामध्ये रिसिप्ट कलेक्ट केली जाते, पेमेंट केलं तर ऑनलाईन पेमेंटची सिक्युरिटी दिली जाते, ट्रस्ट आणि एक्झिक्युटिव्हचा समावेश होतो. आणि शेवटचा आहे जनरल युटिलिटी फंक्शन, ज्याच्यामध्ये इश्यूइंग लेटर ऑफ क्रेडिट, ट्रॅव्हल चेक्स, अंडररायटिंग शेअर्स अँड डिबेंचर्स, सेफ कस्टडी ऑफ व्हॅल्युएबल्स, प्रोव्हाइडिंग ATM अँड क्रेडिट कार्ड फॅसिलिटीज, प्रोव्हाइडिंग क्रेडिट इन्फॉर्मेशन. तसेच GST फाईलसुद्धा याच्यामध्ये आता नव्याने रिटर्न केली जात आहे. यासारख्या बऱ्याच त्या ठिकाणी बँका या फॅसिलिटी देत आहे. त्यानंतर पुढची स्लाईड आहे कॉमन बँकिंग प्रोडक्ट अवेलेबल. यामध्ये बँक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस देते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्यानंतर ATMची सर्व्हिस प्रोव्हाइड करते, लोन देते. या सगळ्या सर्व्हिस बँका देतात. ज्यामध्ये क्रेडिट कार्डमध्ये आपण क्रेडिट कार्डचा अर्थ बघूया. क्रेडिट कार्ड इज postpaid or pay later card that draws from a credit line money made available by the card issuer, it means bank, and given one a grace period to pay. If the amount is not paid full by the end of the period, one is charged interest. बघा मुलांनो, क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर तुम्हाला आगाऊ रक्कम दिली जाते. काही वेळेपर्यंत तुम्हाला ती आगाऊ रक्कम पे करायची असते. जर पे केली नाही त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट चालू होतो, त्यावर तुम्हाला तो इन ॲडव्हान्समध्ये भरावा लागतो. डेबिट कार्ड म्हणजे अगोदरच त्याची रक्कम पे केलेली असते ते कार्ड. बघा इंग्लिशमध्ये अर्थ दिला. डेबिट कार्ड इज अ प्रीपेड और पे नाव कार्ड विथ सम स्टोर व्हॅल्यू. डेबिट कार्ड क्विकली डेबिट और सबट्रॅक्ट मनी फ्रॉम वन सेविंग अकाउंट और इफ वन वेअर टेकिंग आउट कॅश. एव्हरी टाईम अ पर्सन्स यूज द कार्ड, the merchant who in turn get the money transferred to his account from the bank of the buyer by debiting an exact amount purchased from the card. To get a debit card along with a personal identification number. एक्झामसाठी तुम्हाला परीक्षा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पिनचा फुल फॉर्म काय आहे तर काय आहे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. हा आहे पिनचा फुल फॉर्म. ओके, या प्रकारची सर्व्हिस बँका देते. डेबिट कार्डमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी बॅलन्स असतो आणि तुम्ही लगेच ती काय करता उसने घेत नाही तर त्याच अकाउंटमधून तुमच्या स्टोअर अकाउंटमधून काय करता पे करता. त्यानंतर ATMचा पण फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. ATMचा फुल फॉर्म आहे
ॲटोमॅटिक टेलर मशीन. ATM म्हणजे काय, तर दी ATM आर यूज बाय बँक फॉर मेकिंग दी कस्टमर dealing easier. ATM card is a device that allows customer who has an ATM card to perform routine banking transaction at any time without interacting with the human teller. It provides exchange service. This is service help the customer to withdraw money even when the banks at close. This can be done by inserting the card in the ATM and entering the personal identification, what mean password, PIN, and secret password. If allow the customers, then first process is the transfer money and from account. Second, to view account information. Third, to order cash, and last is to receive cash. This is money withdrawal process. Next, लोन पॉलिसी. आता याच्यामध्ये जर बघितलं बाळांनो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी बँका या देत असतात. या बघून घ्यायच्या आहेत. परीक्षेला तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कॉमर्सचे विद्यार्थी असल्यामुळं या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती हव्यात. या ज्या काही लोन पॉलिसी आहेत या बँका देत असतात. आता टाईप्स ऑफ ॲडव्हान्सेस लेंडिंग म्हणतो आपण त्याला. टॉपिक तसं जर बघितला तर तुम्हाला फक्त डिपॉझिट, लोन याची प्रोसेस दिलेली आहे आणि डॉक्युमेंटेशन मला हा टॉपिक दिलेला आहे. पण काही बेसिक गोष्टी मला माहीत पाहिजे म्हणून मी काही ऑदर कंटेंट त्यामध्ये ॲड केलेत. आता काही पैसे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवसाय जर करायचा असेल तर भाडेतत्त्व उसने पण घेता येतात. काही स्वतःचे पण अमाऊंट त्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करता येते. आता बँका वेगवेगळ्या प्रकारच्या फंड सर्व्हिस देतात, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड असेल, पर्सनल लोन असेल, व्हेकल त्या ठिकाणी फायनान्स असेल, होम फायनान्स असेल. या सगळ्या कारणांसाठी बँक तुम्हाला काय करतात, लोन देत असतात. आता तुम्ही जर बघितलं तर पर्सनल लोन म्हणजे काय, तर दिस आर ऑफ्टेन अनसिक्युअर्ड लोन्स प्रोव्हाइडेड टू कस्टमर हू यूज दिस फंड फॉर व्हेरियस पर्पजेस सच ॲज हायर एज्युकेशन, समटाईम कोलॅबरेटिव्ह सिक्युरिटी in the form of physical and financial asset may be available for securing the person. त्याच्या वैयक्तिक कारणासाठी काय करतो, लोन घेत असतो. पुढे आहे व्हेकल फायनान्स. तुम्हाला जर गाडी जर खरेदी करायची असेल, तुमच्याकडे जर कॅश नसेल तर अशा वेळी त्या ठिकाणी बँकेकडून त्या ठिकाणी काही काळासाठी लोन घेतलं जातं नवीन गाडी घेण्यासाठी. आणि तुमच्याकडे असलेली कागदपत्रे असेल किंवा प्रॉपर्टी असेल ती गहाण ठेवली जाते. घर बांधायचं असेल तर अशा वेळीसुद्धा लोन घेतलं जातं. आणि त्या लोनचा प्रकार कसा असतो, लॉंग टर्म असतो. काही वर्षापर्यंत म्हणजे 5 वर्षापासून तर त्या ठिकाणी 15 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फ्लोटिंग चार्ज रेटनुसार त्या ठिकाणी त्याच्यावर इंटरेस्ट प्रपोर्शन रेटनुसार त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा मॅच्युरिटी अमाऊंट त्या ठिकाणी पे करावी लागते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे होम लोन असतं. आता इथं जर बघितलं तर लोन घेण्यासाठी त्याच्या पण काही स्ट्रॅटेजी असतात. प्रामुख्याने 4 ग्रेड फॉर लोनची स्ट्रॅटेजी आहे. फर्स्ट इज कॅरेक्टर, सेकंड इज कॅपॅसिटी टू रिपे, थर्ड इज कॅपिटल आणि फोर्थ इज क्वालिटी. अशा 4 कन्सेप्टच्या आधारे आपल्याला लोन घेणं सोपं जातं. आता इथे जर बघितलं तर लोन अगेन्स्ट FD. तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल, तुम्हाला FD पण मोडता येते. म्हणजे स्वतःची FD त्या ठिकाणी वापर करून तुम्हाला बँकेकडून काही रिक्वेस्ट करून तुम्हाला लोन घेता येतं. ज्याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट नाउन एज टू यूज द इझी ऑफ इन्व्हेस्टमेंट इन दिस प्रोडक्ट. इट इज ग्रँटेड रिटर्न, फ्लेक्झिबिलिटी अँड सो मेनी अदर फीचर्स मेक इट अ फेवरेट अमंग द पीपल. या FDचा वापर करून तुम्हाला त्याचा पण वापर करतो आणि बँक त्या FDच्या आधारावर तुम्हाला विशिष्ट होते आणि आगाऊ रक्कम देऊ शकते. फक्त तुमच्यामध्ये व्यवहार ट्रान्झॅक्शन कसं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, कोणाची फसवणूक केलेली नसावी आणि अगोदर कुठल्या प्रकारचं कर्ज घेतलेलं नसावं. देन नेक्स्ट ही सगळी प्रोसेस दिली आहे की तुम्हाला लोन कशा प्रकारे घेता येणार आहे, कसं घेता येणार आहे हे बघून घ्या.
त्यानंतर त्याचा इंटरेस्टचा रोल बँकेनुसार हा वेगवेगळा असते. जी काही प्रोसेसिंग फी असते ती पे करावी लागते आणि मग आपल्याला लोन भेटतं. टॅक्सपासून याच्यामध्ये पण डिस्काउंट भेटतो. त्यामुळे बरेचसे काही नोकरदार जे वर्ग आहेत त्यांना लोन इझिली मिळतं. काही गरज नसतानाही काढतात, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतात, ज्यामुळे एफ डी जर सोबत तुम्ही लोन काढला तर तुम्हाला एक सिक्युअर फील होतं. चला तर आपण त्याचे बेनिफिट बघूया. इट कॅन help to get short term money for any kind of financial requirement without breaking your FD. FD ब्रेक न होतं तुम्हाला त्याने लोन पण भेटतं. तसेच तुमची FDपेक्षा 9% ती अमाऊंट तुम्हाला मिळते. वेगवेगळ्या सर्व्हिस पण दिल्या जातात. लेस डॉक्युमेंट रिक्वायर्ड कम्पेअर टू अदर पर्सनल लोन. देन लास्ट लो रिस्क. या सगळे फायदे तुम्हाला यामुळे बघायला मिळतात. लोन जर काढायचं असेल तर ह्या सगळे डॉक्युमेंट आवश्यक असतात, ज्यामध्ये फर्स्ट आहे लोन ॲप्लिकेशन फॉर्म, 2 डिमांड प्रॉमिसरी नोट, 3 लेटर ऑफ कंटिन्युटी म्हणजेच ओडी म्हणतो आपण त्याला, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो ओडी, लेटर ऑफ लाईन ऑन सेल्फ सेट ऑफ, डिपॉझिट रिसीट ड्यूली डिस्चार्ज, गार्डियन डिक्लेरेशन मायनरमध्ये, आणि लोनची तुम्ही किती अमाऊंट त्याने घेताय ती अमाऊंट लागते. मॅच्युअर असे हे व्याजदर दिलेले आहेत लोनसाठी, बँकांचे दिलेले आहेत. डिपॉझिटनुसार तुम्हाला लोन मिळतं. बँकेवर तुमचे किती कसे ट्रान्झॅक्शन होते याचा सगळा अभ्यास यामध्ये केला गेलेला आहे. या चार्टच्या रेंजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इंटरेस्ट रेटनुसार त्या ठिकाणी लोन मिळवता येईल. लोनचं त्या ठिकाणी प्रामुख्याने 4 गटांमध्ये वर्गीकरण क्लासिफिकेशन करण्यात आले आहे. पहिला आहे सिक्युअर, दुसरा गट आहे अनसिक्युअर, तिसरा गट आहे ओपन एंडेड आणि चौथा गट आहे क्लोज एंडेड. देन नेक्स्ट, आता लोन आपण कोणकोणत्या कारणासाठी काढतो, लोनचे नेमके प्रकार काय, तर पे लोन काढतो आपण, पर्सनल लोन काढतो, होम लोन काढतो, प्रॉपर्टी लोन काढतो, गाडी जर खरेदी करायची असेल तर गाडीसाठी लोन घेतो, शिक्षण जर पूर्ण करायचं असेल शिक्षणासाठी लोन घेतो, व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर व्यवसायासाठी लोन घेतो, त्या ठिकाणी एखाद्या धोरणासाठी एखादा व्यवसाय सुरू करायचा जे पॉलिसी असतील कंटेंट असल्यासाठी लोन घेतो, सोनं खरेदी करायच्यासाठी लोन घेतो. असे वेगवेगळ्या स्वतःच्या वैयक्तिक कारणानुसार आपण काय करतो, टर्म लोन घेत असतो. आता इथे टर्म दिलेले आहेत. टर्मचे क्लासिफिकेशन प्रामुख्याने 3 गटांमध्ये करण्यात आलेले. पहिला गट आहे शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे काय, तर 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत. मिडियम टर्म म्हणजे काय, 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत. आणि लॉंग टर्म म्हणजे काय, 3 वर्षापासून पुढे कितीही वर्ष, ज्याचा कालावधी कसा असतो, दीर्घ असतो, त्याला काय म्हणतात, 3 वर्षापर्यंत तुम्हाला किती अमाऊंट घेता येईल. त्यानंतर या टर्म लोनचं तुम्ही जर बघितला तर तुमच्या उद्देशानुसार तुम्ही एका दिवसासाठी घेऊ शकता, 1 डेसाठी किंवा 15 दिवसासाठी घेऊ शकता, 6 महिन्यासाठी घेऊ शकता, 1 वर्षासाठी घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही लोन घेता. त्यानंतर पर्सनल लोन म्हणजे काय, तर तुमच्या वैयक्तिक कारणासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी लोन घेत असता, ज्याच्यामध्ये ते कसं असतं, सिक्युअर पण असतं आणि अनसिक्युअर पण असतं. सिक्युअर म्हणजे काय, तर तुम्ही जर प्रॉपर्टी जर गहाण ठेवली तर सिक्युअर असतं, जर नसली ठेवली तर ते काही बँकेची अडचणीत येते, म्हणून बँक नेहमी काही ती तारण मागते. त्यानंतर पुढे आहे कन्स्ट्रक्टिव्ह इक्विपमेंट लोन. इक्विपमेंटचं काही कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्यासाठी पण लोन घेतलं जातं. बघा दुसरा पॉईंट वाचा, टेन्युअर ऑफ सच लोन्स वरी फ्रॉम 12 to 16 months डिपेंडिंग अपॉन द डील अँड नेचर रिपेमेंट कॅपॅसिटी. आता व्यवहार करताना तुम्ही जर बघितलं की एखाद्या मशिनरीची तुम्ही जर देखील लोन जर घेत असाल तर काही महिन्यापर्यंत त्याची मॅच्युरिटी पूर्ण तुम्ही त्याचा वापर काय करतात, करू शकता. आणि त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला दिलेल्या मॅच्युरिटी अमाऊंटनुसार तुम्हाला ते पूर्ण करावं लागतं. पुढे आहे गोल्ड लोन. तुम्हाला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची जर इच्छा असेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला बँक कर्जाची सोय उपलब्ध करून देते. पॉलिसी लोन असेल तीसुद्धा उपलब्ध करून देते. यासाठी लाईफ इन्शुरन्स लोनचा सुद्धा वापर केला जातो. गाडी जर खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा या लोनचा उपयोग करून बरेचसे लोक त्या ठिकाणी बिझनेससाठी व्हेकल जर खरेदी करायची असेल, नवीन कार वगैरे, तर काही वर्षापर्यंत त्या ठिकाणी 10 वर्षाचं कर्ज असेल तर डॉक्युमेंट ठेवलं जातं, डेट ठेवलं जातं आणि मग कर्ज
घेतलं जातं. आता लोन जर काढायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट असतात. आता इथे फॉर्म तर माझ्या ऑनलाईन असल्यामुळे आता फॉर्म तर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. जेव्हा ऑफलाईन आपण जेव्हा भेटू तेव्हा मी मग फॉर्म दाखवून देईल. अशा प्रकारची लोनची डॉक्युमेंट आहेत. या लोनच्या डॉक्युमेंटनुसार आपण कर्ज काढू शकतो. हे फॉर्म फिलअप करायचे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं हे आजची PPT होती. इथे मी थांबते. थँक्यू.